नमस्कार सुगरण फॅमिली. तर आज बनवूया अगदी कमीत कमी तेलातला पौष्टिक आणि कुरकुरीत दुधी रवा डोसा. आणि विसरू नका याच्या सालींची एक स्पेशल चटणी सुद्धा मी दाखवली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून चेक करून घेऊ शकताय. तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी डोस्याचं पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मी इथे दुधी घेतला आहे किसून 1 कप, बारीक रवा घ्यायचा आहे 2 कप. जाड रवा असेल तरी चालेल, मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या त्याला. आता मी इथे अर्धा कप खवलेला ओलं खोबरं घालते आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसून घेतलेलं आलं घेतलं आहे अर्धा इंच, अर्धा कप कोथिंबीर घालायचं आहे बारीक चिरलेली, 1 टेबलस्पून साखर घालते आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. साखर आणि मीठ तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकताय. थोडं थोडं पाणी घालून या रव्याला मी भिजवून घ्यायचं आहे. चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि रवा बुडेपर्यंत मी ह्याच्यात पाणी घालून याला झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहे. रवा फुलेपर्यंत आपण चटणी कशी बनवायची ते बघून घेऊया. आता चटणी बनवण्यासाठी मी इथे तव्यात थोडं तेलावर दुधीची साल मंद आचेवर परतून घेणार आहे. याला छान असं लालसर होईपर्यंत, त्याच्यावर चट्टे येऊपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. याला मी थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्या आहेत साली. आता मी याच्यात ओलं खोबरं घालते खवलेलं अर्धा कप, चिंच, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घालून घेते. थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला फाईन पेस्ट अशी वाटून घ्यायची आहे चटणीसाठीची. आपली पेस्ट आता तयार आहे. या पेस्टला आपण तडका देऊन घेणार आहे. मग मी तडका घेण्यासाठी एका कढल्यात तेल गरम करून घेतलं आहे. मी ते खोबरेल तेल वापरलं आहे. राई घालायची आहे. राई तडतडली की कढीपत्ता, थोडा हिंग घालून लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर हिंग करपू शकतं. आणि लगेच आपल्याला वाटलेल्या पेस्टमध्ये म्हणजे चटणीमध्ये घालून मिक्स करायचं आहे. लगा मी गॅस बंद केलेला आहे. आपल्याला गॅसवरती ह्याला परतून नाही घ्यायचं आहे, फक्त मिक्स करायचं आहे. आपली चटणी रेडी. 10 मिनिट झाले आहेत. डोसा बॅटर बघून घेऊ. मिक्स करून बघायचं आहे आणि कन्सिस्टन्सी बघून लागल्यास पाणी घालू शकता. डोसा बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथे बिडाचा तवा घेतला आहे. तेल लावून घ्यायचं आहे. बॅटर घालून त्याला छान असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवरतीच त्याला झाकण लावून त्याची एक साईड आपल्याला 3 मिनिटासाठी भाजू द्यायची आहे. तुम्हाला माझा डोसा, हेल्दी डोसा आणि चटणी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, कडा अशा सुटल्या पाहिजेत म्हणजे समजायचं की आपला डोसा झालेला आहे एक साईड. ह्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे वरच्या बाजूला आणि परतून घेऊन दुसरी बाजू ह्याची भाजून घेऊया. झाकण न ठेवता 3 मिनिटासाठी मध्यम आचेवरतीच. हे बघा, असे लाल रंग आलं पाहिजे, छान क्रिस्पी होतो. पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा.